आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। माफ करा, म्हणजे मला हे बोलण्याचा अधिकार आहे की नाही मला माहित नाही, पण तरीही बोलतो। सुंदरीला काय म्हणायचे कोणालाच कळलेलं नाहीये। धनंजयराव, ते तुम्हाला आता तिचा खूप राग आला असेल, पण राग येणं योग्यही आहे, मान्य आहे मला। आपण तुम्ही आता जर तिच्यावरती ओरडलात, तिच्यावर विश्वास दाखवला नाही, तर विश्वास दाखवला तर ती आतून सुद्धा तिची लढाई हरेल। ते तर स्वतःचीच लढते। आओ पण वाट कसं असतं अरे, धनंजयरावांचा हात असाच अर्ध्यावर सोडल्यामुळे तुम्हाला कदाचित तिचा निर्णय आवडला नसेल, मलाही आवडलेला नाही। पण एकदा तिच्याकडे सावीची आई म्हणून बघा। तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर तिने तिचा निर्णय बदलला तर कदाचित ती सून म्हणून, मुलगी म्हणून, प्रेयसी म्हणून जिंकेली कदाचित, पण आई म्हणून कायमची हरेल। सावीच्या मनामध्ये सुंदरीबद्दल तिच्या बापापासून तिला तोडल्याचा एक द्वेष, एक राग निर्माण होईल आणि तो कोणी संपवू शकणार नाही। संपवू शकेल का मला सांग धनंजयराव? आणि बघा, मला पूर्ण खात्री आहे सुंदरी यातनं सुद्धा काही ना काहीतरी मार्ग काढणार, नक्की काढेल। पण तुम्ही जरा समजुतीनं घ्या। आज ती एका अत्यंत अवघड परिस्थितीला तोंड देते आहे, विसरू नका। आदित्यराव, शिक्षक या नात्याने आज एक सांगतो, महिषासुराला सुद्धा वाटलं होतं की तो अमर आहे, अजय आहे, पण त्याचा हा अहंकार मोडून काढण्यासाठी देवी पार्वती दुर्गेचं रौद्र रूप घेऊन उभी ठाकली।